बस थांबा थांबा इकडे. किती झाले? 150 रुपये झाले मॅडम. मी रोज येते, 100च होतात, 150 नाही होत. मॅडम मीटर प्रमाणे 150 झाले, तुम्हाला 150 द्यावं लागेल. का बरं? अहो मॅडम सीएनजी चे रेट वाढल्यात, त्यामुळं आरटीओने मीटरचे पण रेट वाढवलेत. खूप महागाई झालीय. मी 100 रुपये घेणार की 100 नंबरला फोन लावू? 100 नंबरवर नाही येणार, का बरं? कारण तिथं पण महागाई वाढली आहे. 112 वर येणार. अहो आजपासून आपण मित्रासारखं राहायचं, पण मैत्रीत कुठलाच सिक्रेट ठेवायचं नाही. चालतंय ठीक आहे. तर मला सांगा, मी सोडून अजून तुम्हाला किती मुली आवडतात? तुला येडबीड लागले का काय? तू एवढी सुंदर असताना मला दुसऱ्या मुली कशाला आवडतात? तुम्हाला असं वाटतंय का मी तुम्हाला अजून फसवल? नाही नाही नाही. बरं तुमचं राहू द्या, मी माझं सांगते. तुम्हाला सोडून मला अजून 3 मुलं आवडतात. तू एवढं मोकळ्या मनानं सांगतेस तर माझं पण ऐक. तुला सोडून मला पण दुसऱ्या 3 मुली पसंत आहेत. चालतंय, काय हरकत नाही, ठीक आहे. तुम्ही त्या 3 मुलींचे नावं लिहा, मी पण लिहिते. चला दाखवा मला. लेडीज फर्स्ट. माझ्या मुलांचा बाप, माझ्या बापाचा जावई, माझ्या भावाचा दाजी. दाखवा. तुझी बहीण आरती, वर्गातली मैत्रीण संगीता आणि नवीन शेजारीन. तुम्हाला काय वाटलं मी रागवणार? अजिबात रागवणार नाही. हे सगळे नाव मला जाणून घ्यायचे होते रक्षाबंधनाला राखी बांधायसाठी. बाबा, माझ्या मित्राचा वाढदिवस आहे आज, त्याच्याबद्दल 2 शब्द बोला ना. त्याच्या आईचा भोसरा द्यायचा. गोड बोलून कडू पाजली होती त्याने थोडी, घोट घोट पीत गेला मग लागली तिची गोडी. गोड बोलून कडू पाजली होती त्याने थोडी, घोट घोट पीत गेला मग लागली तिची गोडी. नवीन नवीन तिच्यामध्ये पाणी थोडं सोडी, सवय आता झाली अशी की पाण्याविनाच सोडी. मग बसली बैठक रोज रोज, रंगल्या ताज्या घडामोडी. मग बसली बैठक रोज रोज, रंगल्या ताज्या घडामोडी. त्यात भर पडली ब्रेकअपची, पण एकालाही सुटली नाही कोडी. म्हणून एक जण उठला, लगेच म्हटला, अरे काय झालं, का झाला दुरावा, तुमची तर भारी होती जोडी. मग हा चिडला, त्याच्याशी भिडला, प्रेम विषय नको बरं का, नाहीतर दगड घेईन हाती अन होईल डोके फोडी. सिंगल मुलं कधी सिंगल नसतात, त्यांच्या मानलेल्या गर्लफ्रेंड ढिगाऱ्या असतात. ओ, तुम्ही माझ्या सोन्याच्या बांगड्या बघितल्या? अरे नाही बघितलं मी. घेतल्या असतील तर बघाल ना. मला एक सांग, लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घराला जाताना पुरी एवढ्या का रडत्यात? दुसऱ्याच्या घरी बिन पगाराचं काम करायला लागतंय ना, तेव्हा कळतंय मग कसं असतंय ते. बाबा, माझ्या मित्राचा वाढदिवस आहे आज, त्याच्याबद्दल 2 शब्द बोला ना. त्याच्या आईचा भोसरा द्यायचा.